नमस्कार. कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो. मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर वार आहे सोमवार. तर आज सोमवारचं बघा मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. झालेलं आहे सकाळचं चहा वगैरे आणि चला म्हटलं आता स्वयंपाकाला तर करावाच लागणार आहे. सुरुवात तर करावीच लागणार आहे. दोन्ही मुलांचे टिफिन जाणार आहे 10 वाजता. रोज उठायचं आणि किचनमध्ये यायचं. किचनमध्ये आल्यानंतर पडणारा प्रश्न की स्वयंपाक काय करू, हा प्रत्येक गृहिणीला पहिला प्रश्न पडतो. तर चपाती भाकरी तर आपण बनवतोच, पण भाजी डाळ भात आणि रोज रोज त्याच चवीच्या भाज्या तेच जेवण खायचा पण खूप कंटाळा येतो. म्हटलं चला असाच एक व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते आज. मस्त अशी एक झटपट होणारी थाळी आज शेअर करते. तर मी तांदूळ स्वच्छ निवडून 2 वेळा धुवून घेतले आणि भिजत ठेवलेला आहे. इकडे मी वरणाचा कुकर लावते. तूर डाळ फक्त घेतलेली आहे स्वच्छ धुवून. त्याच्यामध्ये हळद आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि मिक्स करून ह्याला मी कुकर लावून देते. एका बाजूला लगेच रस्सा भाजीची तयारी करून घेते. रस्सा भाजीमध्ये आज बनवते शेंगाची भाजी. तर पहिल्यांदा मी शेंगा चिरून घेते, त्याच्या साली वगैरे काढून घेते, म्हणजे कट करून घेते शेंगा. आणि या भाजीला लागणारी जी काही तयारी आहे, लसूण खोबऱ्याची पेस्ट वगैरे ते काय जे काही तयारी आहे ते मी या वेळेला करून घेते. कुकर म्हणजे होतोय तोपर्यंत. तर 8 वाजता मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली होती सकाळी. मला 10 वाजता मुलांचे टिफिनसुद्धा 2 द्यायचे आहे. तर त्याची सुकी भाजी चपाती वगैरेमध्येच मी बनवणार आहे. पण तुम्हाला मी थाळी दाखवेन आणि थाळीमध्ये बनवलेल्या भाज्या जो काही स्वयंपाक आहे तो शेअर करेन. तर आता मिक्सरचं जे काही काम होतं, मला वाटण बनवायचं होतं ते मी पहिलं करून घेतलं, कारण की लाईटचा भरवसा नाही, आधीमध्ये ती जाऊ शकते. तर तोपर्यंत कुकर आपला झालेला होता. डाळ इकडे शिजलेली आहे. वरणाची डाळ परफेक्टली शिजलेली आहे बघा. डाळ मस्त अशी गाळ शिजलेली आहे. वरण ज्यावेळेस आपण बनवतो त्यावेळेस वरणाची डाळ मऊसूत अगदी गाळ शिजवून घ्यायची. जी शिजलेली डाळ होती ती मॅश करून मी बाजूला ठेवून दिली आणि लगेच आपण वरण फोडणीला घालूया. 1 चमचा तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये आता लगेच आपण पहिलं मोहरी टाकून घेऊया. वरण कधीही फोडणी घालताना पहिल्यांदा मोहरीची फोडणी घालायची. मोहरी चांगली अशी तडतडून घ्यायची. त्यामुळे एक वरणाला मोहरीचा फ्लेवर जो आहे ना तो खूप छान येतो. त्यानंतर जिरे टाकून घेतले आणि लाल मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत, म्हणजे निम्मे असे भाग केलेत. एक वेगळ्या चवीचं वरण बनवते. तर त्यानंतर हे भाजीसाठी जे वाटण बनवलेलं होतं, लसूण खोबरं आणि कोथिंबीर अद्रक वगैरे याचंच वाटण मी अर्धा चमचा टाकलेलं आहे. ह्या वाटणाचं सुद्धा वरण तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, खरंच खूप छान लागतं. तर त्यानंतर हिंग टाकलेलं आहे, हळदी पावडर टाकलेली आहे. मस्तपैकी फोडणी बघा तयार झालेली आहे. यामध्ये कढीपत्ता वगैरे असेल तर तोही टाकू शकता. आणि लगेच मॅश केलेली जी डाळ होती ती दिलेली आहे टाकून. वरण आता बघू शकता मस्त परफेक्टली तयार झालेलं आहे. वरून आपण बारीक चिरलेली कोथिंबीर देऊया टाकून. मस्त असं आपलं फोडणीचं वरण हे तयार झालेलं आहे. चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घेतलेलं आहे, झालेलं आहे. आता लगेच आपण त्याच कुकरमध्ये जे काही आपण डाळ शिजवून घेतलेलं होतं त्याच कुकरमध्ये मी जिरा भात करते. तांदूळ आपण अर्धा तास अगोदर भिजत ठेवलेला होता, त्यामुळे पटकन असा भात शिजेल. इकडे बघा तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकलेले आहेत. जिरे पण छान असे तडतडून घेतले आणि तेजपत्ता, 1 तेजपत्त्याचं पान मी त्याला 2 भाग करून घेतलेले आहेत. हवं तेवढं पाणी ओतलं भाताच्या लागणाऱ्या हिशोबाने. तर बासमती हा तांदूळ आहे त्याच्या हिशोबाने मी पाणी ओतलेलं आहे. कधी तांदळाचा हिशोब म्हणजे अंदाज कळत नाही आहे, भाताला किती पाणी लागतं. नवीन जर तांदूळ आणला तर रेशनच्या तांदळाला खूप सारं पाणी लागतं, पण आपण ज्यावेळेस विकतचा बाहेरचा तांदूळ आणतो ना त्याला कमीच पाणी लागतं, जास्त पाणी लागत नाही आहे, प्रमाणातच पाणी असावं लागतं. इकडे लगेच मी चपात्या बनवून घेते. मुलांच्या जसं म्हटलं टिफिन जाणार आहे त्यामुळे मध्येच मी चपात्या लाटून घेते. आपल्याला एक रस्सा भाजी वगैरे बनवायची आहे, सुकी भाजी बनवायची आहे, पण मुलांसाठी मी पटकन असं चपात्या म्हणजे सगळ्यात जेवढ्या काय लागणार आहे चपात्या थोड्या सगळ्या लाटून घेते. आणि त्यांच्यासाठी एक भेंडीची भाजी, जी की आपली रेग्युलर भेंडी आपण करतो तेच भेंडीची भाजी आणि चपाती त्यांचे टिफिन पॅक करून देते. लगेच टाईम होतो बघा, सकाळचा टाईम कुठं जातो. तर बघा घडीची चपाती बनवते. चपाती लाटताना हलक्या हाताने चपाती लाटायची. जेवढी हलक्या हाताने चपाती लाटेल तेवढी अशी मऊसूत होते चपाती. अगदी दिवसभर काय दुसऱ्या दिवशीसुद्धा छान मऊसूत अगदी लुसलुशीत चपाती राहते. तर बघा मस्त अशा हलक्या हाताने मी छोट्या अशा चपात्या लाटून घेतलेल्या आहेत. आज मी अशाच चपात्या केलेल्या होत्या. माझी रेग्युलर चपाती ही थोडीशी मोठी असते आणि थोडीशी जाड देखील असते, कारण की खूप साऱ्या चपात्या बनवायच्या असतात आणि मग एवढ्या छोट्या चपात्या कधी लाटत बसाव्या, म्हणून मग मोठ्या अशा चपात्या बनवून घेते. तर आज स्वयंपाक वरण भात वगैरे केलेला होता त्यामुळे चपात्या आज कमीच लागणार आहेत. कमी पीठ मळलेलं होतं. कमी पीठ असलं की असं बघा डोक्यात काहीतरी सुचतं की छोट्या मस्त अशा मऊ लुसलुशीत चपात्या लाटाव्यात. तर इकडे बघा मस्त अशी पहिली चपाती असून टम्म फुगलेली आहे. तर दोन्ही बाजूने तेल लावून मस्त अशी भाजून घेतली. चपात्या अशा गवळ्या छान वाटतात, जास्त अशा करपवायच्या नाही आहेत किंवा अशा
म्हणतात ना कडक वडाक वगैरे, फुल गॅसवर पटकन चपाती भाजून घ्यायची, ते अगदी दिवसभर मऊ राहते. तर बघा पहिली चपाती झालेली आहे. बाकीच्याही चपात्या मी अशाच लाटून घेतल्या. सगळ्या चपात्या अशा छोट्या आणि पातळ अशा आज लाटून घेतलेल्या होत्या. तर वरण भात झालेला आहे, त्याचबरोबर मुलांची सुकी भाजी, खूप साऱ्या अशा चपात्या, त्याचबरोबर इकडे बघा भाताचा कुकर झालेला आहे. भात बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत आणि मोकळा झालेला आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर दिली टाकून. जिरा राईस म्हटलं की वरून थोडीशी कोथिंबीर टाकून द्यायची, खूप छान भात लागतो, दिसायलाही तो छान दिसतो. इकडे आता लगेच भाज्या करून घेते. भाज्या राहिलेल्या आहेत आपल्या करायच्या, मध्येच मी चपात्या करून घेतल्या. जसं म्हटलं मुलांचे मला टिफिन द्यायचे होते, त्यामुळे मग चपात्या लाटून घेतलेल्या होत्या. तर आता इकडे बघा कांदा आणि टोमॅटो बारीक कट करून घेते. मी ह्याची ग्रेव्ही वगैरे नाही बनवणार, बारीक असं कट करून घेते फोडणीसाठी. आता फोडणीची तयारी म्हणजे लसूण खोबरं अद्रक याची पेस्ट, जे काही मिक्सरचं काम होतं ते मी आधी करून घेतलेलं होतं. शेंगदाणे वगैरे मला बारीक करायचे होते, ते सुद्धा मी वाटून घेतले. आणि आता फक्त भाजी आपल्याला फोडणीला घालायची, त्यासाठी लागणारा कांदा आहे तो मी कट करून घेतला आणि टोमॅटो. इकडे कढई ठेवलेली आहे जाडबुडाची, नॉनस्टिकची कढई आहे, ती ठेवली गरम करायला. आणि त्यामध्ये तेल टाकलेलं आहे 2 चमचे अंदाजे हे तेल टाकलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं का नाही हे कसं ओळखायचं, तर मोहरीचे 2-3 दाणे टाकून बघायचे. मोहरी म्हणजे पटकन जर तडतडली तर समजायचं तेल चांगलं असं गरम झालेलं आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर बघा अर्धा चमचा मोहरी टाकली. मोहरी चांगली तडतडली की अर्धा चमचा जिरे टाकले आणि हा बारीक चिरलेला एक कांदा होता तो दिलेला आहे टाकून. आता कांदा चांगला असा भाजून घेते, जास्त लाल नाही आणि बारीक गॅसवरही नाही भाजला. फुल गॅसवर कांदा पटकन असा ब्राऊन म्हणजे थोडासा गुलाबी रंगापर्यंत भाजला. आणि लगेच जे काही वाटण बनवलेलं होतं लसूण खोबरं अद्रक, त्यामध्ये एक हिरवी मिरची देखील टाकलेली होती. असं हे वाटण मी टाकलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं तेल मला कमी वाटलं म्हणून टाकलेलं आहे वरून. परत जो बारीक चिरलेला टोमॅटो आहे तो टाकला आणि टोमॅटोवर मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकल्यामुळे टोमॅटो अगदी पटकन असा मऊ होईल. आणि लसूण खोबऱ्याचं जे काही वाटण बनवलेलं होतं त्या वाटणामध्ये मी तीळ देखील भाजलेले टाकलेले होते, त्यामुळे ते तीळ काय करतात तेल शोषून घेतात. तर असो इकडे बघा आता मी टाकलेला आहे हळदी पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि धनिया पावडर, त्याचबरोबर गोडा मसाला टाकलेला आहे. मिक्स करून घेतलेले हे सगळे मसाले. बघा हे वाटण हा मसाला किती छान मस्त असं दिसतोय. जे तीळ टाकलेले होते ह्या वाटणामध्ये ते तीळ काय केलेलं आहे आता तेल सोडायला लागलेलं आहे. आणि तीळ टाकल्यामुळे भाजीला एक छान अशी तर्री देखील येते. घरचा काळा मसाला टाकला, मिक्स करून घेतलेला होता. मसाले खाली करपू नयेत म्हणून थोडंसं अर्धा कप असं पाणी ओतलेलं आहे. आणि पाण्यामध्ये हा सगळा मसाला बघा शिजवून घेतलेला आहे. आणि बघा शिजल्यानंतर सगळा पूर्ण असा मसाला तेल किती असं वरती आलेलं आहे. अशा पद्धतीने मसाल्याने जर तेल सोडलं तर समजायचं आपला मसाला परफेक्टली तयार झालेला आहे. भाजीला सुद्धा खूप छान चव येणार आहे. तर हा मसाला मी चांगला असा 2 मिनिटभर शिजवून घेतलेला आहे. वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ज्या आपण शेवग्याच्या शेंगा कट करून घेतलेल्या होत्या ते या मसाल्यामध्ये दिलेल्या आहेत टाकून. आणि ह्या मसाल्यासोबत शेवग्याच्या शेंगा चांगल्या अशा 1 मिनिटभर परतून घेतल्या. आणि ह्या शेंगा चांगल्या अशा परतल्यानंतर त्यामध्ये ओतलेलं आहे गरम पाणी. ज्यावेळेस आपण वेगळ्या चवीची वेगळं असं छान असं जेवण बनवतो त्यावेळेस भाज्यांमध्ये ना गरम पाणी ओतायचं. गरम पाणी ओतल्यामुळे ना भाजीला एक छान अशी तर्री पण येते आणि भाजीची चवही वाढते. तर बघा पाणी ओतलं माझ्या हिशोबाने आणि मिक्स करून घेतलेलं आहे. यामध्ये हवं तर लागल्यास शेंगदाण्याचा कूट तुम्ही टाकू शकता, नसेल टाकायचं तरीही चालेल. मी 1 ते 2 चमचे असं शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे आणि मिक्स करून घेतला. आणि त्यामध्ये टाकलेलं आहे गूळ. गुळाचे खडे टाकलेले आहेत 1 चमचाभर आणि चिंच टाकलेली आहे बघा थोडीशी. चिंच गूळ टाकून अशी शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी किंवा आमटी म्हणू शकता अशी मी बनवलेली आहे आज वेगळ्या चवीची अशी भाजी. तर झाकून ठेवून मी ही भाजी शिजवून घेते. तोपर्यंत इकडे दुसऱ्या सुक्या भाजीची तयारी करते. म्हणजे आपल्या थाळीसाठी भेंडी फ्राय किंवा मसाला भेंडी असं म्हणू शकता. तर भेंडी कशी कट करायची, भेंडी मी स्वच्छ धुवून वगैरे घेतली आणि पुसून देखील घेतलेली, त्याला पाणी अजिबात ठेवलेलं नाही आहे. तर दोन्ही भाग भेंडीचा बुडका आणि आपला शेंडा हे दोन्ही भाग कट करून घेतले. आणि जर भेंडी मोठी असेल तर तुम्ही भेंडीचे 2 ते 3 तुकडे करू शकता आणि वांगी चिरतो त्या पद्धतीने 4 फोडी केल्या तरी चालतात. इथे मी काय केलेलं आहे, भेंडीचा बुडका आणि शेंड्याचा भाग काढल्यानंतर छोट्या भेंड्या आहेत कवळ्या अशा, त्यामुळे काय केलं मधूनच फक्त 1 कट मारलेला आहे. म्हणजे बघू शकता खालची बाजू जी आहे तशीच ठेवायची आणि वरची एक बाजू आहे ती पूर्णपणे कट करून घ्यायची. म्हणजे त्यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे. मसाला व्यवस्थित असा बसला पाहिजे अशा पद्धतीने मी चिरलेली होती ती भेंडी, तुम्ही बघितली असेल आता व्हिडिओमध्ये. तर आता मसाला तयार करण्यासाठी शेंगदाण्याचा कूट घेतला 2 ते 3 चमचे, काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली,
त्यानंतर हळदी पावडर, गोडा मसाला आणि धना पावडर टाकलेले आहे आणि जिरे हातावरती क्रश करून टाकलेले आहेत. त्यानंतर किचन किंग मसाला टाकलेला आहे थोडासा. त्यानंतर आपलं लसूण अद्रक पेस्ट जी आहे ती टाकलेली आहे. असेल तर टाका, नसेल तरी नाही टाकली तरी चालेल, पण टाकलेली होती थोडीशी लसूण अद्रक पेस्ट होती माझ्याकडे म्हणून. त्यानंतर आपला घरचा काळा मसाला जो आहे तो 1 चमचा टाकलेला आहे. भेंडी आपण तोंडी लावायला करतो आहे मसाला भेंडी, त्यामुळे तिखटाचं प्रमाण थोडंसं बेतानेच. मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. तेल टाकलेलं आहे 1 चमचा आणि अर्धा लिंबू मी पिळून घेतलेला आहे या मसाल्यामध्ये. आणि ह्या लिंबा आणि तेलामध्येच हा मसाला मिक्स करून घ्यायचा. लागल्यास 1 चमचाभर पाणी ओतायचं आणि हा मसाला मस्त असा बनवून घ्यायचा. हा मसाला मिक्स करत असताना लिंबाचा रस, तिखट, मीठ जे आहे ते आपण टाकलेलं सगळं व्यवस्थित एकसारखं सगळ्याकडे लागलं पाहिजे. या हिशोबाने बघा असं मी 2 ते 3 मिनिटभर हा मसाला मिक्स करून घेतलेला आहे. मसाला बघू शकता किती मस्त असा घट्टसर झालेला आहे. तर हा सगळा मसाला आता ह्या भेंड्यांमध्ये दाबून असा मी भरून घेतला. म्हणजे भेंडी फ्राय करताना तो मसाला ज्यावेळेस आपण परत तेल मिक्स करेल त्यावेळेस तो बाहेर निघणार नाही, अशा पद्धतीने तो मसाला भेंडींमध्ये मी दाबून भरून घेतलेला आहे. सगळ्या भेंडींमध्ये असा मसाला भरून घेतला. जो काही शिल्लक राहिलेला होता मसाला तो तसाच मी बाजूला ठेवून दिलेला आहे. तरी ते बघू शकता मसाला भेंडींमध्ये भरून घेतलेला आहे. थोडासा 2 चमचे मसाला शिल्लक राहिलेला आहे. इकडे तोपर्यंत आपली शेवग्याच्या शेंगाची आमटी तयार झालेली आहे. शेंगा मस्त अशा शिजलेल्या आहेत. आता आपण लगेच मसाला भेंडी फ्राय करून घेऊया. आता इथे मी भेंडीचीच भाजी बनवलेली होती सुक्की आपली रेग्युलर, तीच कढई होती तीच घेतलेली आहे. त्यामध्ये तेल टाकलं 1 ते 2 चमचे आणि ह्या ज्या काय भेंड्या होत्या मसाला भरून ठेवलेल्या त्या लगेच त्या तेलामध्ये मी बघा दिलेल्या आहेत टाकून. ही मसाला भेंडी बनवण्यासाठी तुम्हाला अशी पसरट कढई लागेल किंवा मग तव्यावरती सुद्धा तुम्ही भेंडी फ्राय करून घेऊ शकता. म्हणजे का होईल, का पसरट कढई ठेवायची, तर सगळ्या भेंड्या एकसारख्या फ्राय होतील आणि तेलसुद्धा त्या भेंड्यांना लागेल, त्यामुळे म्हणते. आता सगळ्या भेंड्या ठेवल्यानंतर लगेच मी झाकून ठेवून दिलं. इकडे ही भाजी तुम्हाला मी दाखवली, त्याच्यावर आपल्याला बारीक चिरलेली जी कोथिंबीर होती ती टाकायची राहिलेली होती, त्यामुळे मग मी दाखवलेली आहे बघा. बारीक चिरलेली कोथिंबीर दिली टाकून, ती ठेवलेली आहे बाजूला. आणि लगेच आपण उडदाचे पापड तळायला घेऊया. तर उडदाचे पापड हे माझे गेल्या वर्षीचे आहेत. बघू शकता खूप छान मस्त राहिलेले आहेत, पण थोडेसे बघा लालसर असे दिसतात. पीठ थोडंसं पातळ झालं की उडदाचे पापड हे थोडे लाल दिसतात आणि कडक देखील लागतात, कुरकुरीत असं खुसखुशीत लागत नाहीत. पण असं उडदाचे पापड तळून घेतले तोपर्यंत आपली भेंडी जी आहे ती फ्राय झालेली आहे. याला जास्त मिक्स करायचं नाही, नाहीतर तो मसाला आहे तो बाजूला बाहेर निघेल. अगदीच थोडासा मिक्स केलेला आहे आणि जो काही आपला मसाला शिल्लक राहिलेला होता तो दिलेला आहे टाकून. म्हणजे हा मसाला भेंड्यांसोबत जर टाकला असता तर तो करपला असता, त्यामुळे आपण शेवटी टाकायचं आणि त्या मसाल्याला अजून थोडा वेळ 1 मिनिटभर झाकून ठेवून द्यायचं. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी चवीसाठी दिली टाकून आणि दिसायलाही सुंदर दिसेल म्हणून आणि झाकून ठेवून दिलेला आहे. गॅस या वेळेला बंद केला तरीही चालेल. लगेच आपण थाळी बनवून घेऊया. इकडे मी जिरा राईस ठेवलेला आहे थाळीमध्ये खाली आणि लगेच आपली ही रस्सा भाजी जी होती गरमागरम आहे आत्ताच बनवलेली ती टाकून घेतली एका डिशमध्ये. आणि वरण देखील होतं ते मी गरम करून घेतलं. मस्त असं लाल मिरचीचं फोडणीचं वरण हे झालेलं आहे. त्याचबरोबर आपली ही गरमागरम अशी मसाला भेंडी फ्राय तीसुद्धा तोंडी लावायला ठेवलेली आहे. लगेच आपण आपल्या गरमागरम अशा मस्त लुसलुशीत मऊ अशा केलेल्या चपात्या ठेवलेल्या आहेत. उडदाचा पापड, कांदा आणि आपण टोमॅटोस देखील ठेवूया. तर झालेला आहे आपला रोजच्या जेवणातील साधा सोपा स्वयंपाक. त्याचबरोबर वेगळ्या चवीचा असा रोज त्याच भाज्या त्याच चवीच्या भाज्या खाण्यापेक्षा वेगळ्या असं भाज्या आणि वेगळ्या अशा चवीची थाळी खायला खूप भारी मजा येते आणि अगदी झटपट होते थाळी ही. काय असा फारसा वेळ लागत नाही. आपण सुकी भाजी, रस्सा भाजी तर बनवतोच, डाळ भात तर बनवतोच, पण थोडंसं वेगळं काहीतरी बघा. ह्या भाजीमध्ये मी चिंच गूळ टाकलेला होता, त्यामुळे त्या भाजीला एक छान अशी टेस्ट आली. तर असं तुम्हीसुद्धा अशी थाळी बनवून बघा, नक्की तुम्हालासुद्धा आवडेल. तर चला ताईंनो, मग आजच्या व्हिडिओचा करते इथेच एंड. तर बाय सर्वांना आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.